आता पुढची बातमी। न्यायव्यवस्थेपेक्षा दुसरं काही मोठं नाही। पुन्हा एकदा राहुल गांधी यांना न्यायालयामध्ये सुनावणीसाठी यावं लागलं। या प्रकरणात आम्हाला योग्य तो न्याय लवकरच मिळेल असे याचिकाकर्ते राजेश कुंटे यांनी विश्वास व्यक्त करताना म्हटलंय। माफी मागण्याची सूचना आमच्या वकिलांनी पहिल्या तारखेला केली होती, परंतु त्यावेळेस त्यांनी काही माफी मागितली नाही आणि त्यामुळे आता भिवंडी कोर्टामध्ये ह्या सगळ्या संदर्भात सुनावणी होईल आणि आम्हाला खात्री आहे की आमचा या केसमध्ये विजय होईल। काळे झेंडे दाखवणारा राहुल गांधी हा अपयशी माणूस आहे। खरं तर सत्ताधारी पक्षाच्या कोणी काळे झेंडे दाखवायला नकोत, फक्त आता काळे झेंडे दाखवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे, कारण की इतकं डुबवलंय त्या काँग्रेसला। आता काँग्रेस शिल्लक राहिलीच नाही, त्यांना आता हद्दपार करण्याचं काम स्वतः राहुल गांधी करतायत, म्हणून त्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। राहुल गांधीला माझा एकच सल्ला असेल, आज ते भिवंडीत आलेले गाड्या आमच्या मेंटल हॉस्पिटलकडे वळवाव्या। त्यांना जे पप्पू म्हटलं जातं, लहान मुलांना पप्पू म्हणतात, तशा पद्धतीने त्यांची मेंटली अवस्था झालेली आहे। सभागृहात सुद्धा तशाच पद्धतीने ते वागत असतात। संसदेमध्ये मला त्यांना एकच सल्ला आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याकरता 2 बेड बुक केलेले आहेत। आपण या खूप चांगली ट्रीटमेंट आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ। 10-15 दिवसात आपण खूप चांगले व्हाल, जेणेकरून काँग्रेस पक्ष तो औषधालाही उरलेला नाही, तो थोड्याफार प्रमाणात या देशामध्ये करेल। त्या काँग्रेस पक्ष थोडा सुद्धा तरी राहील, नाही तर तो संपूर्ण नायनाट त्याचा होणार।